एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातले दोन राजकीय प्रतिस्पर्धी। गेल्या दशकामध्ये ज्यांचं राजकीय शीतयुद्ध गाजलं त्या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये उघडपणे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात। गेल्या काही दिवसात तर या दोघांनी एकमेकांच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवायला सुरुवात केली आहे। यात आता आमदार मंगेश चव्हाणांसह इतरही काही आमदारांची एंट्री झाली आहे। एकमेकांच्या गुलाबी रात्रीचे संदर्भ पुराव्यांसह उघड करण्याचे इशारे दोन्ही बाजूंनी दिले जात आहेत। पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। एकनाथराव खडसेंच्या त्या रंगल्या रात्री कशा जायच्यात, कोणासोबत जायच्यात, ते कसं करायचं, आता ते अगदी मला ते शोभत नाही, परंतु त्यांनी स्तर सोडल्यामुळे आम्हाला देखील स्तर सोडावा लागतो आहे। माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय म्हणता, समाजासमोर दाखवा। मी राजकारणात निवृत्त होईल। महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांच्या गुलाबी रात्रींची गुपितं बाहेर काढण्याची जणू स्पर्धाच लागली। पावसाळी अधिवेशनात अधिकारी आणि मंत्र्यांच्या नावाचा समावेश असणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती। अधिवेशन संपून आठवडा उलटल्यानंतर याबाबतचे आरोप प्रत्यारोप अद्याप सुरूच आहेत। गिरीश महाजनांवर आरोप करणाऱ्या एकनाथ खडसेंवर आता भाजपा आमदार मंगेश चव्हाणांनी हल्लाबोल केलाय। खडसेंच्या गुलाबी रात्रीचे तपशील आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला। एकनाथराव खडसेंच्या अनेक गुलाबी गोष्टी मला त्यांच्याच मतदारसंघातल्या 2-3 लोकांनी येऊन सांगितल्या आहेत। ते मी तुमच्या समोरही आणायला तयार आहेत की एकनाथराव खडसेंच्या त्या रंगल्या रात्री कशा जायच्यात, कोणासोबत जायच्यात, ते कसं करायचं, आता ते अगदी मला ते शोभत नाही, परंतु त्यांनी स्तर सोडल्यामुळे आम्हाला देखील स्तर सोडावा लागतो आहे। एकनाथराव खडसेंच्या चारित्र्याच्या संबंधातले सांगणारे लोक माझ्याकडे आहेत। एकनाथराव खडसेंनी जर हो सांगितलं तर मी ते त्यांच्या समोर उभे करायला तयार आहे। त्यांनी माझं जर आव्हान स्वीकारलं तर मी ते लोक त्यांच्या समोर उभे करतो, तेही मुक्ताई नगरात जाऊन। मंगेश चव्हाणांचं आव्हान स्वीकारत खडसेंनी पुरावे सादर करण्याचं प्रति आव्हान दिलंय। मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिशी ते समाजासमोर दाखवा। गप्पा काय म्हणता, समाजासमोर दाखवा। मी राजकारणात निवृत्त होईल। एक शब्द करणार नाही। वास्तविक एकमेकांची लफडी बाहेर काढायचं आव्हान देण्याची स्पर्धा सुरू झाली गटारी अमावस्येपासून। दिवसाच्या सुरुवातीलाच गिरीश महाजनांनी खडसेंचा फोटो पोस्ट करत त्यांना डिवचलं। तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्यात असा सवाल त्यांनी केला। ये रिश्ता क्या कहलाता है असा खोचक टोलाही लगावला। मग चिडलेल्या नाथाभाऊंनी महाजनांवर आणखी आरोप केले। प्रफुल्ल लोढा माझ्या सोबतच बोलतोय, मात्र तो आपल्याबाबतच गुलाबी गप्पा मला सांगतोय असं उत्तर त्यांनी दिलं। तेवढ्यावरच न थांबता महाजन देवेंद्र फडणवीसांच्या मागे फिरतात, त्यांचे पाय चाटतात अशा शब्दात कटू टीका केली। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्यासमोर मूळ प्रश्न आहे। गिरीश महाजन माझं कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा। पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे। जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे। हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे। मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जरा सरकारला सांगे हो नाथाभाऊचं आव्हान मी स्वीकारलंय, माझ्या प्रॉपर्टीची चौकशी राहा। हो न्याय द्या, पाण्याची का पाणी, दूध का दूध। आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी आली काय हे स्वीकारत का रे? विषय वेगळं सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाली लागले। त्याचं सर्टिफिकेट मला मिळाले, ईडी सारख्याने दिलं, इन्कम टॅक्सने दिलं। आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला? हे सगळं सुरू असताना हनी ट्रॅप प्रकरणात अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढा यांच्या मुलाने पवन लोढाने हनी ट्रॅप प्रकरण खोटं असून हे एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांनी रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप केला। त्याला खडसेंनी तात्काळ उत्तरही दिलंय। ते एकदम चुकीचं म्हणताय खडसे। त्यांना फक्त आता पब्लिसिटी स्टंट पाहिजे। त्या माणसाला आता अटेन्शन कोणीच देत नाही। एकनाथराव खडसेंना अटेन्शन कोणीच देत नाही, त्यांना फक्त अटेन्शन पाहिजे। त्याच्यामुळे ते गिरीश महाजनसारखा मोठा नेता आहे त्याच्यावर आरोप करत आहे, दुसरा काहीच विषय नाही। गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्यासमोर मूळ प्रश्न आहे। गिरीश महाजन माझं कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचं नाव घेतं, मी घेतच नाही बाबा।
पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे, जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान में टहलका मच जाएगा, असं त्याचा शब्द आहे, माझे नाही आहे. हे गिरीश महाजनांविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे. मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं? आता गिरीश महाजनांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या मंगेश चव्हाणांसह 4 आमदारांनी खडसेंना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले, तर खडसेंनी देखील आपले पलटवार सुरूच ठेवले. विशेष म्हणजे तोंडच्या एवढ्या वाफा दवडूनही ठोस म्हणावा असा कुठलाच पुरावा ना खडसेंनी दिलाय ना महाजनांनी. त्यामुळे आपल्या नेत्यांचा परस्पर समजूतदारपणा म्हणायचा की फुकटची करमणूक असा प्रश्न जनतेला पडलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.